सो भाजीला काय आहे कळत नाही आहे आणि सारखी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सो त्यासाठी मी घेतलेलं आहे दही. त्यात मी थोडीशी हळद, मीठ आणि 2 चमचे बेसन घालून हे चांगलं फेटून घेतलेलं आहे. दही फेटल्यानंतर थोडंसं रेस्ट करायला ठेवूया. त्यानंतर एकीकडे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. कढी बनवायची आपल्याला, तर त्यासाठी अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे. तेलात तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, मिरची, आलं लसणाची पेस्ट. जर तुम्हाला लसूण आलं नको वाटत असेल तर तुम्ही नुसतं लसूण जरी चिरून टाकला तरी चालतो. त्यानंतर आपण फेटलेलं ह्यात दही घालून घेऊया आणि दह्याची कढी बनवून घेऊया. सो ही रेसिपी म्हणजे विदर्भातली स्पेशल आणि फेमस रेसिपी म्हणलं तरी चालेल, ज्याचं नाव आहे दही गोळे. सो भाज्या खाऊन कंटाळा आला असल्यावर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. सो त्यासाठी आधी आपण एकीकडे कढी बनवून घेतलेली आहे. सो कढी आपल्याला घट्ट ठेवायची नाही आहे, त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पाहिजे आहे, कारण त्यात आपण गोळे टाकल्यानंतर ती शिजल्यानंतर अजून घट्ट येतो. त्याच्यामुळे आपल्याला कढी अशी पातळच ठेवायची आहे. सो ऑलमोस्ट इथे मी तांब्याभर पाणी घालून कढी एकदम पातळ करून घेतलेली आहे. दुसरीकडे आपण गोळ्यांची तयारी करून घेऊयात. सो त्यासाठी मी आधी तूर डाळ 2 तास अगोदर भिजत घातली होती. तूर डाळीऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतली तरी चालेल, पण मी इथे तूर डाळीचा वापर करते आहे. सो इथे मी तूर डाळ भिजत घातलेली, त्यात आपण 4 मिरच्या, थोडासा कढीपत्ता, जिरं, हळद, मीठ असं सगळं घालून त्याचं बारीक वाटण करून घेऊया. वाटण असं जरा जाडसर पाहिजे, एकदम बारीक पेस्ट नको. सो वाटण एकीकडे झालं आहे. त्यातलं अगदी थोडंसं वाटण मी कढीत घातलेलं आहे. ह्याने कढीला फार छान चव येते. आणि नंतर कढी उकळली की त्यात आपल्याला असं छोटे छोटे गोळे करून टाकायचे आहे, म्हणूनच आपण याला कढी गोळे म्हणतो आहे. असे छोटे छोटे गोळे आपल्याला घालून यात 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला फार आवडेल. भातासोबत नसली खायची तरी चालेल, नुसते असे कढी गोळे खाल्ले तरी एकदम उत्तम वाटते. सो असा गरमागरम भात आणि कढी गोळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. थँक्यू.